आता मार्गशीर्ष गुरुवार चालू होणार आहेत। मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी प्रत्येक स्त्री महालक्ष्मी व्रत करत असते। या व्रतासाठी कोणकोणते साहित्य लागते याची संपूर्ण लिस्ट आज मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे, म्हणूनच व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा। या व्रतासाठी लागणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे महालक्ष्मीचा फोटो। फोटो बरोबरच आपल्याला महालक्ष्मी व्रतपुस्तिका सुद्धा लागणार आहे। या पुस्तिकेच्या आतमध्ये श्रीयंत्राचा फोटो असतो, तुम्ही त्याची सुद्धा पूजा करायची आहे। यानंतर लागणार आहे ते म्हणजे गणपतीची मूर्ती किंवा सुपारीची सुद्धा तुम्ही पूजा करू शकता। यानंतर आपल्याला पूजेसाठी लागणार आहे ते म्हणजे देवीचे मुखवटे। तुम्हाला बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे मिळतील, त्यापैकी कुठलाही एक सुंदर असा मुखवटा तुम्ही तुमच्या देवीसाठी चॉईस करून आणा। यानंतर आपल्याला कलश आणि त्याच्यावरती ठेवण्यासाठी नारळ सुद्धा लागणार आहे। यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणतीही पूजा करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे असते ते म्हणजे हळदी कुंकू। मार्गशीर्ष गुरुवारची पूजा करण्यासाठी आपल्याला संपूर्ण ओटीचं साहित्य सुद्धा लागणार आहे, तसेच गेजा वस्त्र सुद्धा लागणार आहे। पूजेसाठी आपण जो कलश मांडणार आहे त्या कलशामध्ये टाकण्यासाठी सुपारी, 1 रुपयाचे नाणे आणि दुर्वा सुद्धा लागणार आहे। पूजा मांडताना आपल्याला सर्वात अगोदर तांदळाची किंवा गव्हाची रास काढायची असते, त्यासाठी तांदूळ किंवा गहू सुद्धा लागतो। ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे त्या ठिकाणी आपल्याला खाली पाट किंवा चौरंग सुद्धा मांडायचा आहे। पाट मांडून झाल्यानंतर या पाटावरती लाल वस्त्र किंवा ब्लाउज पीस जरी टाकले तरीही चालते। यानंतर कोणतेही 5 प्रकारची फळे लागतात। यानंतर आपल्याला हार आणि फुले लागणार आहेत, तसेच वेगवेगळ्या फुलझाडांची पत्री आणि देवीसाठी वेणी सुद्धा लागणार आहे। याचबरोबर आपल्याला काही विड्याची पाने लागणार आहेत। विड्याची पाने कलशामध्ये ठेवण्यासाठी आणि गणपती मांडण्यासाठी लागणार आहेत। तसेच गणपतीला नैवेद्य म्हणून गुळ खोबरे सुद्धा लागणार आहे आणि देवीसाठी दूध साखरेचा नैवेद्य लागणार आहे। आपल्या पूजेला शोभा येते ती म्हणजे अगरबत्ती आणि धूपने, त्यासाठी आपल्याला धूप आणि अगरबत्ती सुद्धा अवश्य लागणार आहे। आपल्याला देवीची आरती सुद्धा करायची असते, त्यासाठी आपल्याला कापूर सुद्धा लागणार आहे। आपण जी पूजा मांडणार आहे त्यासमोर एक दिवा किंवा समई अवश्य लावावी, तसेच आपल्याला अत्तर सुद्धा लागणार आहे। अजून एक महत्त्वाची गोष्ट